केस मालिश करू आली तेलाची? डान्स होता ना तिचा, तर केसाला 2 दिवस झाले तेलच नव्हतं. हो का? तर तेलाची मालिश करू आली का? तेल मालिश? केस गुतले तिचे. हो का? त्रिशा, तुला कसं वाटतं तेलाची मालिश करून? सांग, तेल मालिश करून कसं वाटतं तुला? मला हा हा कसं वाटतं सांग, कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं का? हो का? हा कांचन, मला तू सांग, तू असं तुला लेकराची तेलाची मालिश करताना तुला कसं वाटतं? कसं वाटतं? म्हणजे चांगलं वाटतं का? की चांगले दिसतात केस, लंबे होतात केस पुन्हा. हो का? मम्मीची पूर्ण इच्छा पूर्ण झाली, माझे केस लंबे झाले. पाहू दे बरं त्रिशा, तुझी केस किती लंबे. पा सगळेजण पा. किती वर्षाची आहे तू? 9 वर्षाची. कितवीला आहे तू? चौथीला असून पा तिचे केस किती लंबे. दाखव एकदा डबल. विचारल्यावर दाखवा. विसरल्यावर दाखवते. विसरल्यावर मोठे विसरल्यावर. हो का? पण किती मोठे आहे कांचन तिचे केस. पाय ना, ती चौथीत असून 9 वर्षाचीच आहे बस ती. मला लवकर टाकलं शाळेत, त्याच्यामुळे मी 9 वर्षाची. लवकर टाकलं म्हणून 9 वर्षाची नसतं बाळा ते. नाही म्हणजे लवकर टाकलं, पण मी 9 वर्षाची आता, त्याच्यामुळे तिसरीला असाल पाहिजे, मी चौथीला आहे. लवकर टाकलं 9 वर्षाची नाही, 9 वर्षाची. तेच तर म्हटलं मी तुला 9 वर्षाची. ते प्रिन्सिपल मॅम का पप्पाने त्यांच्या घरी पहिले काम केलं होतं ना, त्याच्यानंतर तुम्ही केलतं तेव्हा मला कपडे वाटले होते फ्री मध्ये शाळेचे. दोन कपडे झाले आता मग जोड. आणि एक अजून का म्हणता पप्पाने काम केलं होतं तेव्हा ती मॅम नाही म्हणत होती, तरी मी यांना पप्पाचं नाव घेतलं होतं. हो का? मस्त केसले लंबे तू. हा कंगवा आणून देते का? कंगवा आणून दे मम्मीला. हा कांचन, त्रिशा परेशान करते का तुला केस हे करताना, विचारताना? हा हो का? 2-3 दिवस हा तुला ते परेशानच करते का? हा कांचन, भैया करतो परेशान का त्रिशा करते? दीदी करती परेशान. आलोक ऐकतो माझं. हो का? आलोक ऐकतो आहे की नाही? आलोक तू ऐकतो का मम्मीचं? अरे सांग ना, ऐकतो का? आता त्रिशाची पूर्ण वेणी घालून देते कांचन. पाहू आता कशी घालते ती. ए तुला त्रास होतो का वेणी घालताना? पहिले गुत्ता त्रिशा, वेणी घालताना त्रास होतो का? किती? खूप जास्त होतो. हो का? पण कशी मी गुतले गे दीदी. थांब ना, मी हळू विचारते ना. एकदा पहिले खाली घेऊन गेले त्याला, सगळी गुतामुत खाली घेतली का नाही? गुतामुत काढू राहिली मम्मी, टेन्शन नको. एवढे लंबे केस करशील तर मग तसंच होणार आहे. ते सगळ्या गाठी आपल्या घरात माझे सगळ्यापेक्षा लंबे केस आहे. सोनमम्माचे होते लंबे, बट सोनमम्माने कापून टाकले. हो का? मग आता सर्वात लंबे तो आहे की नाही केस? आउच. त्याचे 2 भाग करून विचारते. वेणी घालते मम्मी, वेणी घालते का? वेणी घालून घेते ना, उद्या शाळा आहे ना. 2 वेणी घाल. पुन्हा भूतान जाते. 2 वेणी घाल. मग तू नंतर म्हणते एक घाल. नाही, शाळेत मी 2 घालते. मॅम 2 घालायचं म्हणजे. किती मोठे केस आहे पहा आता, किती मोठे झाले तिचे केस. दीदी तू सांभाळल्या जातात का एवढे मोठे केस? हा मग काय सांभाळल्या जातात का नाही सांग ना. हा मग मोठे केस तरी आवडतात तुला, सांभाळल्या जात नाही तरी पण. अरे वेदू काय करत आहे? वेदू काय करत आहे बाळा तू? दीदीचे बघ केस किती ये निघाला ते मम्मा. हा कांचन, तू खुर्चीवर, ती बिचारी खाली, कसं करू आले? आता मी उठणारच आहे. हो का? मेहंदीचे केस मम्मी का बंदी पडीन का खाली? मम्मी पडीनच खाली. हो का? बोल तरी मी कापाचे येते, मोठे झालेले अजून थोडे ते कापाचे मला. हो का? सरळ आता हलू नको. हो. मग वेणी घालू राहिली का तू? मग पाहू दे, चांगलं आहे तुझे. चल उभी राह. चल बाबा. ही कोणची वेणी आता? ही म्हणजे वेणी घालू राहिली का? ही काय करू राहिली? हा पपवाली वेणी. तिच्या चेहऱ्याला अशी चांगली दिसते. चेहऱ्याला अशी चांगली दिसते का पपवाली वेणी? बर.
पण किती त्रिशा तो केस किती मोठे झाले आहे की नाही कांचन? मग अण्णा तो पण नाही एवढे मोठे केस. हां त्रिशा तर खुशखुश होऊ राहिली बा, कशी हसू राहिली ती. तिला जर म्हटलं केसाची तारीफ केली की हसती ती आहे की नाही. मला माझे केस खूप आवडतात. हो का? मला लहानपणापासून स्वप्न होतं मोठे लटके आता मोठे केस आहे. हो अजून मोठे होणार बाळा. ते आपले आलोक एवढे असतानाच किती मोठे केस होते. हा. मग मी कापून आणले होते. गल्लीतले सगळे बोलायचे मला ती लहान असताना तितके मोठे केस कशाला. आलोक एवढी असताना एवढे केस केलते मी तिचे. मी एवढे तेवढे. तर मग गल्लीतले सगळे बोलायला लागले होते. ती चिडचिड करायची ना विचारताना, तर मग कल्ला करायला लागले होते सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या. कापून टाकले होते. मग बॉपकट किती दिवस ठेवली. आता हे एका वर्षात वाढवले. माझ्या केसाला तिसरी पासून वाढवले. बापरे, तिरशी पासून एवढे मोठे तिचे. दीदी तुला काही परेशानी होती का बाळा? हो. काय होती सांग बरं परेशानी. केस जास्त विचारताना खूप दुखता. हा विचारताना दुखत आहे की नाही? दुसरं काय परेशानी त्याच्यात? अजून मी आंघोळ केली ना, केस धुतले तर म्हणजे मान अशी होऊन जाते आणि केस म्हणजे टावर बंद सुटून जाते त्याला. म्हणजे पूर्ण बंदी होऊन जाते पाय. हो का? कपडे होऊन जातं मला. म्हणजे केस लंबे असायचे हे नुकसान आहे की नाही? आणि फायदा काय? पण फायदा आहे, सुंदर दिसत. चांगलं दिसतं. आणि मम्मा रोज मालिश करते मग तेल आहे की नाही डोक्याची. पण कांचनले मस्त वाढवले ते नाही की नाही. तर तू तुझ्या केसाला काय लावते सांग बरं ना. काहीच नाही. खोबऱ्याचं तेल. खोबऱ्याचं तेल, बाकी काहीच नाही. आणि बाकी दुसरं तेल लावलं तर केस गळतात. हो का? तर खोबऱ्याचं तेल. मला पहिल्यापासून आदत आहे ना खोबऱ्याची तेलाची. हो का? बरं. तर तू सगळ्यांना काय सांगशील ज्यांना पण केस वाढवायचे असले त्यांना काय सांगशील तू? खोबऱ्याचं तेल सांगशील. आणि दुसरं काय? रोज अशी गुपून वेणी घालायची. एक टाइम राहतो, एक वय राहते ती केस लंबे व्हायचे. मी केव्हा बी नसतात वाढत केस. मग कोणचं पण तेल लावा, कशानच नाही होत. माझे आता एवढे तर मोठं माझी केवढे आलो केवढी होती मी तेवढे, आता जेवढे तेवढे केस आहे कवे. याला बो बांधून घे. हो. आणि दाखव एकदा तुझी बेनी. किती वेळ लागला तुला हे करायला त्याची केस? पाना अर्धा घंटा गेलाच असणार. हो का? अर्धा एक घंटा गेला. गुत्ता मुख काढला. आता जेवण करते मी, मग आपण बाजारात जाऊ. ठीक आहे. नाही आता आम्ही काय करतो जाऊन या ना. तुम्ही मंदिरातून जाऊन येस तर माझं जेवण होऊन जातं, मग आपण जाऊ. हा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.